अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 53. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात मी रेवाला भेटायला जात आहे. अन्या बोलली, अगं ती आत्ताच घरी आली आहे. जा भेट जा. तू गेल्यापासून ती कोणाशी व्यवस्थित बोलत नाही. स्वतःमध्ये हरवलेली असते. पण आता तू आली आहेस ना, तुला पाहून खूप खुश होईल. त्या बाई बोलल्या व आनंदातच अन्याच्या घरी गेल्या. आतापासून पुढे अन्या गडबडीने तिच्या घरी जाणाऱ्या काकींकडे बघून हसली आणि जेवढी त्यांना आपल्या मैत्रिणीला भेटायची उत्सुकता लागलेली, तशीच अन्यालाही रेवाला भेटायची आतुरता लागलेली होती. ती थोडी गडबडीने रेवाच्या घरी निघाली तर आत्ताच बाहेरून आलेली होती ती. रेवाने फ्रेश होऊन आपल्या रूमची खिडकी उघडली व बाहेर पाहिलं. समोरून अन्याला येताना पाहून तिच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य, आनंद व डोळ्यात अश्रू हे भाव उमटले. अन्या ती स्वतःशीच पुटपुटली व तिला खाली भेटायला येणार तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं व ती जागीच थांबली. अन्या देखील आनंदातच रेवाच्या घरासमोर आलेली असते, पण ती आतमध्ये जायच्या आधी जागीच थांबते. रेवा माझ्याशी नीट बोलेल ना, का ती माझा रागराग करेल, ती स्वतःशीच बोलत होती. त्यामुळे तिला आत जायला तिचा धीर होत नव्हता. त्याच वेळी रेवा खिडकीतून अन्याला बघते व ती अन्याही तिला बघते आणि रेवाला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद व डोळ्यात अश्रू तरळतात. ती एकटक असलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत असते, पण रेवा निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे बघते व काही बोलण्याऐवजी खिडकी बंद करून तिथेच पाठमोरी उभी राहते आणि अन्या तर तिकडे बघतच राहते. रेवाने खिडकी बंद केलेली पाहून अन्याला फार वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गालांवर ओघळले. तिला रेवाचे हे वागणं थोडं अपेक्षित होतं, पण त्याचवेळी तिला मन सांगत होतं की 3 वर्षानंतर मला पाहून ती सगळं विसरून जाईल आणि माझ्याकडे धावत येईल. पण झालं उलटंच. ते पाहून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नाही, मला एवढ्यामध्येच हार मानायची नाही. तसंही चुकी तर माझीच आहे ना, तेव्हा मला तिची माफी मागायला हवी. अन्या उलट्या हाताने आपले ओघळलेले अश्रू पुसले व निर्धाराने पुढे गेली. हे मी काय केलं? अन्या खास मला भेटण्यासाठी इथे आलेली व मी तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला. ती किती आसेने माझ्याकडे बघत होती आणि मी सरळ सरळ तिच्याकडे दुर्लक्ष केलं. ती स्वतःहून मला भेटायला आलेली. मी खरंच खूप चुकीचं वागले आहे. नाही, मला तिला भेटायला हवं, असं ती स्वतःशीच बोलत रेवाने खिडकी उघडली व अन्या तिथं नव्हती. तिथे पाहिले तर आता तिथे ती दिसत नव्हती. हे पाहून रेवाचे डोळे मोठे झाले आणि तिच्या डोळ्यातूनही अश्रू गालावर ओघळले. अन्या कुठे गेली? रेवा तिला इकडे तिकडे शोधत होती, पण ती तिला कुठेच दिसली नाही. शेवटी हताश होऊन ती तिच्या बेडवर बसली व रडू लागली. तेवढ्यात तिला हॉलमधून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला आणि तिने कानोसा घेतला. अरे अन्या बेटा, तू ये. तू कधी आलीस? रेवाचे बाबा हॉलमध्येच बसले होते. त्यांनी अन्याला आलेलं पाहून हसतच तिचे स्वागत केलं. ते पाहून अन्याला थोडं आश्चर्य वाटलं. एकतर ती कुणाला काही न सांगता इथून गेलेली आणि त्यानंतर तिने परत माघारी कधीच पाहिलं नव्हतं. म्हणून तिला वाटत होतं की एवढ्या वर्षाने तिला बघून रेवाचे बाबा तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करतील. इतके दिवस ती कुठे होती? ती एकदा पण त्यांना भेटायला का आली नाही? किंवा मग एखादा फोन का केला नाही याबद्दल विचारतील असं वाटत होतं तिला. पण तसं काही झालं नाही. अन्या तशीच त्यांच्याकडे गोंधळून पाहत हॉलमध्ये गेली आणि रेवाचे बाबा तिच्या येण्याने खूप आनंदी दिसत होते. त्यांनी तिला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि लगेचच रेवाच्या आईला बोलवलं. अगं जरा बाहेर ये, पाहिलं का कोण आली आहे? ते त्यांनी आनंदाने रेवाच्या आईला हाक मारली. अन्या तू? तू कधी आलीस? किती दिवसांनी पाहते मी तुला. कशी आहेस? आणि आज आमची आठवण झाली का? रेवाची आई बाहेर आली आणि अन्याला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. त्यांनी तिला जवळ घेतलं व गालावर हात ठेवून तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अगं हो, तिला थोडा वेळ शांत बसू तर दे.
आणि मग तुझी प्रश्नावली सुरू कर. रेवाचे बाबा बोलले आणि रेवाच्या आईने तिच्यासाठी पाणी आणलं. अन्या थोडी घाबरलेली होती, पण त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंद व प्रेमळ भाव पाहून ती थोडी सावरली. काय अन्या बेटा, अचानक कशी काय आठवण झाली आमची? आम्ही तर वाट पाहणं सोडूनच दिलं होतं. रेवाच्या आईने हसत विचारलं, पण त्यांच्या बोलण्यात थोडी काळजी स्पष्ट जाणवत होती. काका काकी, माझी खरंच खूप चूक झाली. इतक्या वर्षांनी मी तुम्हाला भेटायला आली नाही. मला माहिती आहे मी सगळ्यांना फार दुखवलं आहे. अन्या खाली मान घालून बोलली. चुकांची कबुली देण्यासाठी खूप धैर्य लागतं अन्या. तुझ्या येण्याने आम्हाला खूप समाधान झाले. रेवाचीही बोल. तिला तुझी खूप आठवण येत असते. जरी ती तसं दाखवत नसली तरी आम्हाला ते जाणवते. रेवाचे बाबा अन्याच्या बोलण्याने गंभीर झाले. त्यांनी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि बोलले. हे ऐकून अन्याच्या डोळ्यात परत पाणी आलं. तिला रेवाच्या खोलीत जायचं होतं, पण तिला भीती वाटत होती की रेवा तिच्याशी बोललीच नाही तर. रेवा हॉलमधून आवाज ऐकून अजूनही रडत होती. तिला स्वतःचं वागणं खूप चुकीचे वाटत होतं. शेवटी ती खोलीच्या दरवाजाजवळ उभी राहिली आणि हळूच पाहिलं तर अन्या हसत तिच्या आईबाबांशी बोलत होती. रेवाचं हृदय भरून आलं, पण ती आतून अजूनही अन्याला सामोरे जाण्याच्या मनस्थितीत नव्हती. हे बघ बाळा, बोलण्याने सगळे प्रॉब्लेम सुटतात. तेव्हा तू तिच्याशी बोलून घे. रेवाची आई अन्याच्या हातावर हात ठेवून बोलली. तेव्हा अन्याने रेवाला शोधत तिच्या खोलीकडे गेली. ती दरवाजासमोर उभी राहिली आणि थोडा वेळ थांबली. मग हळूच दरवाजावर टकटक केली. रेवा, मी आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी तुझी माफी मागायला आली आहे, ती हळू आवाजात म्हणाली. रेवाने आतून काहीच उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. अन्या अजून थोडा वेळ दरवाजाजवळ थांबली आणि मग म्हणाली, रेवा, मी आत येऊ का? रेवा दरवाजाजवळ आली, पण लगेचच थांबली. ती स्वतःला सावरत होती. थोड्या वेळाने तिने दरवाजा उघडला. अन्या समोर उभी होती. डोळ्यात पश्चाताप आणि चेहऱ्यावर प्रेमाने भरलेला भाव. रेवाने तिला पाहून डोळे पुसले आणि म्हणाली, आत ये. अन्या आत गेली. तिच्या मनात आनंद आणि भीती होती. दोघीही काही क्षण शांत होत्या, पण त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांचे भावना स्पष्ट करत होत्या. रेवा, मला माफ कर. मी त्यावेळी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही. तुला दोष दिला आणि तुला खूप काही बोलले. मला माफ कर. मी तेव्हा तुझ्याशी खूप चुकीचे वागले. तू तर माझ्या भल्याचा विचार करत होतीस, पण मी चुकीची समजूत करून घेतली आणि तुझ्यावर रागावून अबोला धरला. पण मला जेव्हा खरं काय ते समजलं, तेव्हा मला स्वतःचा फार राग येऊ लागला. म्हणून मी तडक इथे निघून आली. अन्या रेवासमोर हात जोडत बोलली. अन्या, तू हे काय करत आहेस? प्लीज असं माझ्यासमोर हात जोडू नकोस. आणि तू माफी का मागत आहेस? खरं बघायला गेलं तर यामध्ये तुझी काहीच चूक नाही. हे सगळं ते समीराने आणि सम्राटने घडवून आणलं आहे. रेवा अन्याला समजावत बोलली. आणि रेवाचं बोलणं ऐकून अन्याने तिला घट्ट मिठी मारली. अन्याच्या बोलण्याने रेवाचे हृदय भरून आलं होतं. तिची पश्चातापाने भरलेली नजर आणि तिच्या बोलण्यातून दिसणारी खरी खरी भावना पाहून रेवानेही तिच्या मनातलं दुःख बाजूला सारलं. अन्या, आपण बेस्ट फ्रेंड होतो आहोत आणि कायम राहू, रेवा म्हणाली. अन्याच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत केलं. खरंच मी किती मूर्ख होते. रेवा, तुझ्या बोलण्यामागचं खरं कारण समजून घेण्याऐवजी मी तुलाच दोष दिला. मी तुला दुखावलं तरीही तू मला माफ केलीस. तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं माझं खूप मोठे भाग्य आहे. अन्य तिच्या मिठीत थरथरत बोलली. ते सगळं सोडून दे. आता आपण जुन्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करूया. पण एका अटीवर. तू आता पुन्हा असं काहीही मनात आणणार नाही. आपण नेहमी एकमेकांना मनातलं सगळं काही सांगायचं. रेवा हसत म्हणाली. हो रेवा, आता आपल्या मैत्रीत कोणताही गैरसमज येऊ देणार नाही. अन्या हसत म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता
त्या दुःख होतं तर आनंद होता. त्या क्षणाने दोघींनी भूतकाळाच्या दुःखाला मागे सोडलं आणि नव्या विश्वासाने त्यांचं नातं पुन्हा नव्याने बांधलं. त्यानंतर दोघेही बराच वेळ बोलत बसल्या आणि बाहेरून त्या दोघींना हसून बोलताना बघणारे रेवाचे आई-बाबाही आनंदी झाले. नाहीतर गेले 3 वर्षे त्यांनी आपले लाडक्या लेकीला खूप दुःखात पाहिलं होतं आणि या 3 वर्षात ती कधीच अशी मनसोक्त हसली नव्हती का कोणाशी धड बोलली नव्हती. पण अन्याच्या परत येण्याने तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद आलेला हे पाहून ते दोघेही सुखावले. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाले. अन्या, आम्ही काय म्हणत होते, आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊया का? थोड्या वेळाने रेवाने अन्याला बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं सुचवलं व त्या दोघीही बाप्पाच्या मंदिराकडे निघाल्या. मंदिराचे वातावरण नेहमीप्रमाणे पवित्र आणि शांत होतं. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे भक्तिभावाने मंदिर भरून गेले होते. दोघीही गाभाऱ्यात शिरल्या आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभ्या राहिल्या. रेवाने डोळे मिटले आणि बाप्पाचे आभार मानले की तिच्या आयुष्यात दुःख गेले आणि अन्याचं मैत्रीचं महत्त्वाचं नातं परत आलं होतं. त्या दोघींनी बाप्पाचे दर्शन घेतलं तेव्हा रेवाला तिच्या ओळखीचं कोणीतरी भेटलं म्हणून ती त्या व्यक्तीशी बोलत उभी राहिली. त्याच वेळी अन्याचे लक्ष एका ठिकाणी गेलं व तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ती व्यक्ती कोण असेल तर ते पाहूया आपण पुढील भागात. आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.